हाय, मी जान्हवी. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आमचा सिक्कीम मधला फर्स्ट डे बघितलाच असेल. आज आम्ही गंगटोक सिटीतल्या लोकल साईट्सना व्हिजिट करणार होतो. आम्ही सकाळी लवकर उठून गरमागरम चहा प्यायलो. यानंतर आम्ही छान तयार झालो. तर हा आहे आजचा माझ्या ट्रिप मधला थर्ड आउटफिट. हॉटेलला पोटभर नाश्ता करून आम्ही फिरायला बाहेर पडलो. सगळ्यात आधी आमचा फर्स्ट पॉइंट होता बागथांग वॉटरफॉल. या वॉटरफॉल जवळ आम्ही छान छान फोटोज क्लिक केले. आम्हाला इकडे असे कलरफुल फ्लॅग्स बघायला मिळाले. हे फ्लॅग्स शांती आणि उदंड आयुष्याचं प्रतीक आहे असं तिकडचे लोक मानतात. यानंतर आमचा नेक्स्ट पॉइंट होता गोंजांग मॉनेस्ट्री. मॉनेस्ट्री म्हणजेच बुद्ध मठ. मॉनेस्ट्रीच्या मध्ये अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मॉन्क्स होते. मॉन्क्स म्हणजे बुद्ध भिक्षू बरं का. हिमालयाच्या छायेतच वसलेल्या या मॉनेस्ट्रीच्या आजूबाजूचा परिसर खूप स्पिरिच्युअल आणि पीसफुल होता. या छान वातावरणात टाइम स्पेंड केल्यानंतर आम्ही नेक्स्ट पॉइंटला जायला निघालो. आजचा आमचा थर्ड पॉइंट होता ताशी व्ह्यू पॉइंट. इकडून आम्हाला लांबच्या लांब गर्द झाडीने भरलेल्या सिक्कीमच्या डोंगरांचा छान व्ह्यू बघायला मिळाला. मग थंडगार डाळिंबी ज्यूस पिऊन आम्ही नेक्स्ट पॉइंटला आलो. नेक्स्ट पॉइंट होता बॉटनिकल गार्डन. इथे एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती ना, सगळी झाडं बघत बघत आम्ही आतल्या एका वॉटरफॉल जवळ पोहोचलो. यानंतर आम्ही गणेश टोक आणि हनुमान टोक या एकदम उंचावरच्या मंदिरांमध्ये गेलो होतो. इकडचं वातावरण सुद्धा खूप सुंदर आणि शांत होतं. यानंतर आम्ही आजच्या लास्ट पॉइंटला एनचे मॉनेस्ट्री मध्ये आलो. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ही प्रार्थना चक्रे समोर दिसली. ही प्रार्थना चक्रे शांतता मिळवण्यासाठी, पुण्य आणि ज्ञान जमा करण्यासाठी तसंच आपल्यातली निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी फिरवली जातात. या मॉनेस्ट्रीची रचना तिबेटियन स्टाईलची होती. इथली रंगसंगती, आजूबाजूचा परिसर, तिथे लावलेली फुलझाडं हे सगळंच खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. इकडचे सगळे रस्त्यावरचे कुत्रे सुद्धा असे छान गुबगुबीत आणि क्यूट होते ना, मला तर एखादा उचलून आणावासा वाटत होता. आजचे सगळे पॉइंट्स फिरून झाल्यावर आम्ही मार्केटमध्ये आलो. इकडे जोरदार रंगपंचमी चालू होती. मग आम्ही हॉटेलवर रिटर्न आलो. तर असा होता आजचा आमच्या ट्रिपचा सेकंड डे. बाय.